सदर व्यक्ती वेल्हे तालुक्यातील खरीव गावची रहिवासी आहे, माझ्याच गावातले आहे। ह्या व्यक्तीने वेल्ह्यामध्ये विशाल हॉटेलजवळ चहा प्यायला जात असताना दोघा भावांनी मिळून माझ्यावर प्राणघातक हल्ला केला आणि प्राणघातक हल्ला केल्यामुळे मी त्याच्यामध्ये जबरदस्त जखमी झालो। आज साधारण दिनांक 4 तारखेला संध्याकाळी 7:15च्या सुमारास वेल्हा या ठिकाणी यांनी हल्ला केलेला आहे। तर यांची पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असून यांनी यापूर्वी हवेत गोळीबार केलेला आहे। दापडे या ठिकाणी एक व्यक्तीला हाणमार करून त्याची जमीन सुद्धा लाटलेली आहे। या प्रकरणी तक्रार वेल्हा पोलीस स्टेशनला झालेली आहे आणि आपले SP साहेब पुणे ग्रामीणचे अधीक्षक यांच्याकडे तक्रार त्यावेळी झालेली आहे। मला दंडावर इथं या ठिकाणी मोठ्यापणा रॉडनी मार झालेला आहे। इथं हातावर झालेला आहे, हात फ्रॅक्चर झालेला आहे। या ठिकाणी 2 ठिकाणी फ्रॅक्चर झालेला आहे। डोक्याच्या कवटीला या ठिकाणी मार लागलेला आहे आणि तक्रार वेल्हा या ठिकाणी काल दिलेली आहे। तर आमची एकच मागणी आहे की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कुठेतरी चाप बसला पाहिजे आणि अशा पद्धतीचे सर्वसामान्य माणसावर हल्ले हे थांबले पाहिजेत। या ठिकाणी एवढीच मागणी आहे आणि कुठेतरी न्याय मिळावा सर्वसामान्याला। मला जर आज या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर मी राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे दाद मागण्यासाठी जाणार आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।